मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे एका तरुणावर हल्ला करण्यात आलाय. जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी पाईप आणि दांडक्याने तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात सुशांत अशोक पाटील हा तरुण जखमी झालाय. या प्रकरणी अष्टा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे जुन्या वादाच्या कारणावरून सुशांत अशोक पाटील व 29 वर्षे राहणार गोटखिंडी या तरुणाला लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत सुशांत पाटील हा जखमी झाला असून या प्रकरणी अष्टा पोलीस ठाण्यात सुनील रघुनाथ येवले, शिवप्रसाद अनिल येवले, हनुमंत रामचंद्र शिंदे, प्रकाश रामचंद्र शिंदे सर्वजण राहणार गोटखिंडी या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुशांत पाटील हा चालक म्हणून काम करतो. त्यानुसार सुशांत पाटील याला काल गोटखिंडी फाटा येथील एकाने "तू लगेच गाडी घेऊन ये" असा फोन केला. त्यानुसार सुशांत हा लगेच गाडी घेऊन निघाला असता 3-4 दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून सुनील येवले याने सुशांतला गाडीतून ओढून लोखंडी पाईपने पायावर मारण्यास सुरुवात केली. यावेळी शिवप्रसाद येवले याने "तुझे पाय मोडतो" असे म्हणून लाकडी दांडक्याने पायावर मारहाण सुरू केली. यावेळी हनुमंत शिंदे आणि प्रकाश शिंदे यांनीही सुशांतला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे सुशांतने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी या 4ही आरोपींविरोधात अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिओ मराठी, ते धडक